मी तुला एक प्रश्न करते, त्याचं तुझ्याकडे उत्तर आहे का मला सांग. हे जीवन आपलं आहे का लोकांचं आहे? आपलं आहे. बरोबर आहे. मग आपण आपल्यासाठी जगायचं का लोकांसाठी जगायचं? आपल्यासाठी. मग लोक दुनियाभरची नावं ठेवतात, तर मग काय तू बोलशील त्याला? पागल आहेत. आणि जे जास्तच नाही का बोलतात, हे असं नको करू, तसं नको करू, ह्याच्याबरोबर नाही करायचं, त्याच्याबरोबर व्हिडिओ नाही करायचे, ते अजून येडे आहेत. आणि जे जास्त जळतात त्याला काय बोलशील? जास्त जळवायचं जळणाऱ्याला अजून जळवायचं. मग जीवन आपलं नक्की आहे ना, बरोबर ना? आपल्याला जसं हवं आहे तसं जगायचं, बरोबर ना? मग तू तशीच जगतेस का? माझी जीवन वेगळं आहे. माझं जीवन वेगळं आहे. तुझं जीवन म्हणजे का वेगळं आहे? काय म्हणजे कारण माझं काय? जीवन वेगळं आहे कारण मी लोकांचा विचार करते. अच्छा. लोक म्हणजे माझे स्वतः नातेवाईकचे. का बरं? काय का तुझी जिंदगी नाही आहे का? नाही आहे. माझी जिंदगी त्यांच्यासाठी आहे. ओ बघा, ती मला सल्ला देते आणि स्वतः काय करते. म्हणजे तुला फक्त लोकांचा विचार करायचा, स्वतःचा नाही. आपला विचार करून आता काय संपलं आयुष्यात. आयुष्य म्हणजे म्हातारी झालीस तू. 60-70 वर्षाची म्हातारी झाली आहे ना. ही मला सल्ले देत होती, तर मी तिला आता विचारलं, तर ती आता बघितलं काय बोलली, की मी दुसऱ्यांसाठी जगते, फॅमिलीसाठी जगते, बरोबर ना? फॅमिलीसाठी जगते. मग तुझं काय आहे नाही का आता कळलं आहे. आता बघू पुढचं फ्युचर. म्हणजे तिला आत्ता कळायला लागलं आहे आपलं कोण आणि परकं कोण. ऐकलं? अजून कळायचं बाकी आहे. खूप ठोकर लागलेलं आहे तिला, पण तिला अजून डोळे उघडलेले नाही आहेत, है ना? आता अजून उघडतील थोड्या दिवसांनी, है ना?